कम ऑन. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण इंग्लिश वर्कशॉप इयत्ता 7वी आणि प्रकरणाचं नाव आहे ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड. हा लेसन आपण गेल्या तासाला शिकलो होतो. आता लेसनच्या शेवटी इंग्लिश वर्कशॉप दिलेला आहे. बघा, मी ज्या ज्या ठिकाणी सर्कल करतो ना ते नीट लक्ष देत चला. हां, इंग्लिश वर्कशॉप दिला आहे. आता इथे काय म्हटलं आहे की अंडरलाईन केले बघा. प्रिपेअर अ लाईव्ह स्केच ऑफ डॉक्टर CV रामन बेस्ड ऑन धिस लेसन. या लेसनच्या मदतीने CV रामनच्या आयुष्याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते खाली इथे दिलेले आहेत. आता कोणकोणते? आता इथे अ लाईव्ह स्केच, इथे लाईव्ह स्केच म्हटलं आहे म्हणजे त्यांचे त्यांची जीवनपट, जीवनचरित्र. लाईफ स्केचचा अर्थ होतो जीवनचरित्र, जीवनपट विषयी आपण माहिती भरायची आपल्याला आणि ही सगळी माहिती लेसनमध्ये आपण शिकलो आहे. मग पहिला मुद्दा काय आहे की डॉक्टर CV रामन वॉज बॉर्न इन डॅश 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 इन द इयर डॅश डॅश डॅश. कोणत्या वर्षी जन्म झाला आणि म्हणजे तारीख लिहायची आणि वर्ष लिहायचं आहे. बरोबर, ते लेसनमध्ये दिलेलं आहे. दुसरा मुद्दा आहे ही वॉज डॅश डॅश अ स्टुडंट राईट फ्रॉम द डॅश डॅश. ते लेसनमधनं तुम्ही शोधायचं आहे आणि भरायचं आहे. तिसरा मुद्दा आहे ही वॉज फॅसिनेटेड बाय, म्हणजे त्यांना कोणत्या गोष्टींकडे ते आकर्षित झाले होते, मोहित झाले होते, ते तुम्ही लिहायचं आहे. मी ज्या टिंबक करतो ना लक्षात देत चला बरं का नीट. हां, आणि पुढचा मुद्दा आहे ही वॉज इंटरेस्टेड इन, त्यांना कशात आवड होती. पुढचा मुद्दा आहे ही डिलिव्हर्ड अ लेक्चर ॲट, त्यांनी एका ठिकाणी व्याख्यान दिलं होतं. कोणतं ठिकाण होतं ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. पुढचा मुद्दा आहे ही बिगॅन टू वंडर अबाउट द कलर ऑफ द स्काय. ही बिगॅन टू वंडर अबाउट द कलर ऑफ द स्काय. पुढचा मुद्दा ही वॉज इलेक्टेड फेलो ऑफ द रॉयल सोसायटी इन डॅश डॅश फॉर हिज कॉन्ट्रीब्युशन टू द सायन्स ऑफ ऑप्टिक्स. आता तिथं हे वर्ष लिहायचं या ठिकाणी. बरोबर. पुढचा मुद्दा आहे ही अनाऊन्स द रामन इफेक्ट इन, त्यांनी रामन इफेक्ट नावाचा सिद्धांत केव्हा डिक्लेअर केला ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे ही वन द नोबेल प्राईज फॉर फिजिक्स इन, त्यांनी फिजिक्स या विषयामध्ये नोबेल प्राईज त्यांनी जिंकले. वन कोणत्या वर्षी जिंकलं ते लिहायचं आहे. आता इथे हा वन, स्क्रीन मी मोठं करतो. वन शब्द आहे बघा. हा मागच्या तासाला तुम्हाला सांगितलं होतं हा वन जो आहे हा टू विन म्हणजे जिंकणे याचा पास्ट टेन्स आहे. V2 आहे. हा काय आहे? V2 आहे म्हणजे भूतकाळी रूप आहे. सेकंड फॉर्म आहे क्रियापदाचं. विन, वन, वन. आलं लक्षात? तर केव्हा जिंकले. आता पुढची ॲक्टिव्हिटी काय म्हणते बघा. पुढची ॲक्टिव्हिटी म्हणते ही ॲक्टिव्हिटी, सेकंड ॲक्टिव्हिटी, फाइंड द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मेन्शन इन द पॅसेज. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट अंडरलाईन करतो. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे संगीत वाजवण्यासाठी कोणकोणती वाद्य असतात आणि त्यांची नावं लेसनमध्ये आलेली आहेत ते तुम्हाला शोधून लिहायची आहेत. ओके. पुढचा प्रश्न आहे थर्ड क्वेश्चन, लिस्ट द सायंटिफिक टर्म्स यूज इन धिस पॅसेज. सायंटिफिक टर्म्स म्हणजे संज्ञा. टर्म्स म्हणजे काय? हा शब्द आहे. टर्म्स म्हणजे संज्ञा. विज्ञानाशी संबंधित शब्द, संज्ञा या लेसनमध्ये आलेले आहेत ते तुम्हाला शोधून लिहायचे आहेत. ओके. पुढचं फोर्थ ॲक्टिव्हिटी काय म्हणत आहे, गुगल द इन्फॉर्मेशन अबाउट एनी 5 इंडियन सायंटिस्ट युजिंग द फॉलोइंग पॉईंट्स, अरेंज इट इन अ टॅब्युलर फॉर्म. टॅब्युलर फॉर्म म्हणजे पद्धतशीर रेखाखाली एक तुम्ही लिहायचं आहे. आता गुगलच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही कोणतेही 5 भारतीय शास्त्रज्ञांची नावं शोधा. मग पहिले माहिती काय लिहायची? वरती पहिला मुद्दा लिहायचा काय? नेम, त्यांचं नाव. त्याच्याखाली दुसरा मुद्दा लिहायचा प्लेस ऑफ बर्थ, त्यांचा जन्म कुठे झाला. तिसरा मुद्दा लिहायचा डिस्कवरी. डिस्कवरी म्हणजे त्यांनी काय शोध लावला. डिस्कवरी आणि इन्व्हेन्शन दोघांचा अर्थ शोध असा होतो. काय शोध लावला. आणि पुढचा मुद्दा आहे अवॉर्ड्स, म्हणजे त्यांना कोणते अवॉर्ड्स अँड ऑनर्स मिळाले, मान सन्मान मिळाला, ते तुम्हाला शोधून लिहायचं आहे. ओके. आता पुढे एकदम सोपं आहे, याच्यात काही कठीण नाही. आता पुढे लँग्वेज स्टडी फार महत्त्वाचं आहे. हां, आता लँग्वेज स्टडी. आता लँग्वेज स्टडीमध्ये काय म्हटलेलं आहे,
अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स that expresses a complete idea. A sentence has two components, subject and predicate. बरोबर. The subject of a sentence is the part of which names the person, thing, etc. that we speak about कंसात in that sentence. The remaining part of the sentence tells us more about the subject. This remaining part is called predicate. आलं लक्षात? नीट लक्ष द्या. Note the subject and predicate in each of the following sentences. Also note that the verb form in each sentence depends on the subject. ओके. आता इथे खाली दिलेलं आहे बघा. खाली काय दिलं यांनी? सब्जेक्ट. आता सब्जेक्ट म्हणजे काय? वाक्याचा कर्ता. मी इथे शब्द लिहिलंय, वाक्याचा कर्ता. सब्जेक्टला म्हणजे ग्रामरच्या भाषेत सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा कर्ता. प्रत्येक वाक्याला कर्ता असतो. आणि सुरुवातीला काय म्हणतात? सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स. वाक्य म्हणजे काय? अनेक शब्दांनी मिळून तयार झालेलं एक वाक्य असतं. बरोबर. आणि नुसतं एक लहानसं क्रियापदाचं सुद्धा वाक्य होऊ शकतं. बरोबर. आता वाक्य जे असतं, वाक्यामध्ये दोन भाग असतात. एक पहिला भाग जो असतो तो म्हणजे सब्जेक्ट आणि दुसरा भाग म्हणजे प्रेडिकेट. आता सब्जेक्ट, आता बघा हे वाक्य दिलं त्यांनी. काय हे वाक्य? पूर्ण वाक्य, नीट ऐका. द स्काय इज ब्लू. हे पूर्ण वाक्य आहे. द स्काय इज ब्लू. आकाश निळं आहे. आता या ठिकाणी हे ते, आता सुरुवातीला सब्जेक्ट हा कधीही वाक्याच्या सुरुवातीला असतो. आता हे जे वाक्य आहे, मग या वाक्याचा सब्जेक्ट कोणता? द स्काय हा सब्जेक्ट झाला. बरोबर. आणि सब्जेक्ट सोडला, सब्जेक्ट आपण बाजूला काढला, तर उरलेलं जेवढंही वाक्य असतं ते काय असतं? प्रेडिकेट असतं. काय असतं? प्रेडिकेट असतं. आता तशी वाक्य, एवढी मोठी वाक्य बघा खाली. ठीक आहे. ग्रेट सायंटिफिक माइंड्स आर रेस्टलेस विथ क्वेश्चन्स. आता या वाक्यामध्ये सब्जेक्ट होता ग्रेट सायंटिस्ट माइंड्स, हा सब्जेक्ट होता. आणि उरलेलं जेवढं काय असतं ते प्रेडिकेट असतं. समजलं? तर अशा पद्धतीनं आता शी गोज टू स्कूल. पुढचं वाक्य काय दिलं आहे? शी गोज टू स्कूल. आता शी हे सब्जेक्ट झालं वाक्याचं आणि उरलेलं सगळं काय झालं? प्रेडिकेट झालं. आणि फक्त एवढं लक्षात ठेवा, सब्जेक्ट आणि सब्जेक्ट नंतर जेवढाही भाग उरलेला असतो तो प्रेडिकेट असतो. त्याला प्रेडिकेट म्हणतात. आणि पुढचं जे आहे, दे गो होम इन द इव्हिनिंग. ते संध्याकाळी घरी जातात. आता दे हे सर्वनाम आहे, म्हणजे वाक्याचा सब्जेक्ट आहे, कर्ता आहे. कर्त्यानंतर जेवढाही भाग उरलेला असतो तो काय असतो? प्रेडिकेट असतो. पुढच्या तासाला अजून याची उदाहरणं आपण बघूया. टिल देन वी स्टॉप हिअर अँड टेक केअर. थँक्यू.